विकेट पुढचा चेंडू रोहितसाठी आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्लिअर होणार का? येस, वन बाउन्स, चौकार. आणि या बॅट ताकदीचा वापर टायमिंग साधताना रोहितने खूप चांगला जुळवलेला आहे आणि धावांसाठी आतुर असलेला चतुर पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकार बॅटच्या खाली आलेला, मात्र टायमिंग नाही. आता मात्र पॉवरफुल हिट याचसाठी केला होता 88 साठी थोडंसं धोकादायक ठरलेलं आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॉल दिला तर मग परिणाम तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. खूप चांगलं बॉडीला रोल करून पुल करताना हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेट क्लिअर करताना चतुरकडे ते टायमिंग. फुलेंचा बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहे. लॉंग ऑफचा पोहोचेपर्यंत बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. ताई पॅकर्स पोहोचतोय 14 खेळलेले आहेत. त्यामुळे रोहितची जमेची बाजू काय हे देखील कल्पना आहे. बघा ओव्हर पिच चेंडू मिळाला. खूप चांगल्या प्रकारे मेरिट ऑफ द बॉल ज्याला खेळणं म्हणतात त्या पद्धतीने कव्हरला खेळले. ऑफ स्टंपरचा चेंडू होता, त्याला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह या राऊंड द विकेट. या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येणार, मात्र प्रयत्न चांगला होता परेश याचा राजपूत आणि हा देखील चेंडू सीमापार चौकार. अभिनय पाहायला मिळालेला आहे रोहित नार्वेकरचा. बघा रिप्लेमध्ये पाहायला मध्ये फुलोलेनचा बॉल होता. खूप चांगली बॅट स्विंग आहे. पूर्णपणे बॅट खांद्याच्या मागे नेली, ज्याला आपण कंप्लीट स्ट्रोक म्हणतो क्रिकेटच्या खेळामधला. पण क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न देखील तितकेच कौतुकास्पद राहिले. त्यांच्या शरीराच्या संपर्काने बॉलचा वेग थोडा कमी झाला, पण नियतीमध्ये ते ठरलं होतं की बस सीमारेषेच्या बाहेर जायला हवा. पहिल्या षटकाचा खेळ पाय चालले नाहीयेत आणि त्याचमुळे कदाचित कुठेतरी बाद होण्याची शक्यता होती, पण बॉल एलिव्हेशन घेत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 6 धावा मिळतात आणि या 6 धावांच्या मदतीने ओमकारचा तो झंझावात सुरू झालेला आहे. धावसंख्या 1 गडी बाद 24. येस, आपण आताच उल्लेख केला की साथीदार जर खूप चांगला असेल तर निश्चित समोरच्या साथीदार देखील पंख फुटतात. मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्या प्रकारचा त्याचा क्लास आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ओव्हर खर्च झालाय, पण यावेळेस बघा बॉडीला रोल केला. पूल करताना बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज रोहितने उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळतोय लय बारी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 31. आपण बघा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू निश्चितपणे होता तयार होते, कारण अशा फलंदाजासमोर तुम्हाला गोलंदाजांना लेन चांगली ठेवावी लागते आणि गुडलेनचे चेंडू जर तुम्ही शॉर्ट चेंडू जर निघालात तर निश्चितपणे याला आसमानी टोला दाखवणार आणि तोच आसमानी टोला या ठिकाणी दाखवतोय. मात्र आणि 120 गेल्या वर्षी जर पाहिलं तर जे असे खेळाडू होते ज्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, युनिव्हर्सिटीसाठी प्रतिनिधित्व केले, त्यामुळे नक्कीच अशा पैसे जिमखान्याचे सन्मान्य आदरणीय उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ओहो, नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार. खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. नाही थांबत आहे रोहित नार्वेकर. चतुर फलंदाजी आणि आता या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर. फलंदाज आहेत या समोर खूप क्रिकेट खेळलेला आहे रोहित ज्यावेळेस मला आठवतंय की इयत्ता 8वी 9वीला असताना फक्त एकच माहीत होतं की जास्तीत जास्त बॉल लांबवर कसे मारायचे आहेत. त्यानंतर मग विक्रांत खोत काका आहे सेक्टर 2ला, त्यांनी देखील खूप काही गोष्टी सांगितल्या. फक्त अजयजी ज्या पद्धतीने आपण अमरला पाहतो, नॉट अजय. आणि आता मात्र निश्चितपणे टायमिंग ऑफ स्टंपच्या बाहेरनं खेचला. हा देखील चेंडू आपण पाहणार आहोत. करतोय, चर्चा करतोय त्यांचा कम्फर्ट झोन स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला टार्गेटला ऑन साईडला स्लॉग हिट केला. बॉडीला खूप चांगलं मूव्ह करतायत आणि बघा रिझल्ट तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरच पाहायला मिळतोय की बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि सातत्याने षटकार येतात. आणि मला असं वाटते गौरांग पुढचा चेंडू, हा देखील चेंडू क्लिअर होणार का? परेश त्या ठिकाणी येतोय. सोपा झेल, खेळाडू बाद, गॉन. ज्या विकेटची गरज होती आणि ती विकेट आता मात्र सम्राट अजय 11 हा संघ मिळवतोय. अमरला ते फसला आणि आता त्या झंझावती खेळाचा अंत झालेला आहे. पण एका चांगल्या स्थितीत ताई पॅकरच्या संघाला पोहोचवण्यासाठी रोहितची जबाबदारी खूप महत्त्वाची होती आणि त्यांनी आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेलं सुद्धा. आता ताई पॅकर संघ पोहोचलेला आहे 44 वर. गडीबाद झालेले आहेत 2. पण स्ट्राइक फोर्स केल्या बॉलला. पॅरलल स्ट्रोक आहे. एलिव्हेशन कमी पाहतोय. जणू काही या मैदानाच्या प्रेमात पडलेत विनायक भोईर. नक्कीच उत्तर मुंबईमध्ये काल केतन मात्रेने जबरदस्त खेळ केला. उस्मान पटेलला आपण पाहिलं आणि आता विनायक भोईर याने देखील या क्षणी आणि सर्व उत्तर मुंबईच्या प्रेक्षकांना खरोखरच मनोरंजन दिलेलं आहे. चेंडू हा देखील जाणार आहे सीमा वैती. स्क्रीनवर ज्या पद्धतीने बॉल या ठिकाणी विनायक भोईर खेळले, आम्हाला ग्लेन वैती दिसत आहेत. आयोजकांच्या वतीनं ग्लेन वैती आपणास विनंती आहे
की आपण व्यासपीठावर यायचंय. गुप्ते आपणास देखील विनंती राहील. ओ हे बघा, हे काहीतरी वेगळं, मात्र चेंडू कुठे गेलेला आहे हे पाहणं गरजेचं राहील. रिषभ पंत स्टाईल मध्ये बॅट पण हातातून बॅट निसटते आणि जशी त्यांच्या हातात बॅट आली त्याचं चुंबन विनायक नक्कीच भोईर नमस्कार केला, कारण आपलं ब्रह्मास्त्र आहे. ज्या खेळाची आपण सुरुवात विजयादशमीला आपलं निश्चितच पूजन करून करतो आणि ती बॅट आपल्या हातात आल्यानंतर त्या बॅटला जवळ घेतलं, त्याचा निश्चितपणे चुंबन घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्याला नमस्कार केला, कारण हीच बॅट माझी ओळख आहे. कोण देतोय विनायक भोईर. राऊंड द विकेट प्रकाश. हा देखील चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. जेवढा वेगात आला, जेवढ्या वेगात ची चांगल्या स्थितीत दिसून येते. रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. पुन्हा एकदा बघा गुडलेनवर बॉल पिच केला होता, पण पदलालित पुढच्या पायावर बॅलन्स घेत असताना हा शानदार स्ट्रेट हिटचा फटका पाहायला मिळाला आणि काय आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. अद्वितीय फलंदाज यार. मैदान गाजवतोय, मैदान जिंकतोय, मैदान आणि उंच मारलेल्या मात्र मिस टाइम सो काय अमर त्या ठिकाणी येतोय नाही. झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळतंय. धाव संख्या जाते 90. त्यामुळे 91 धावांचं लक्ष नाही. यस, 91 धावांचं लक्ष राहील. गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रकाश सिंगच्या 49 24 सामने प्रकाश सिंह ऑन साइड पर खूबसूरत स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर जाएगी. सुंदर स्ट्रोक है, पुल किया था इस गेंद को बैकफुट पर प्रकाश सिंह ने. 23 गेंदों में 82 रनों की बिल्कुल क्या रनों की बरसात होगी, क्या छक्के आएंगे, वो देखने वाली बात है. नक्कीच खमंग मेजवानी प्रेक्षक वाट पाहत आहेत षटकारांची, चौकारांची. तशीच सर्व प्रेक्षकांना देखील विनंती आहे, 10 रुपयाचा वडापाव घ्या, एक कुपन घ्या आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉ कुपनमध्ये भरघोस बक्षिसं मध्ये LCD TV देखील जिंकू शकता. अजून एक षटकार बॅक टू बॅक. हा तर खूप लांब, याच्यासाठी वाट पाहावी लागेल गौरांग आणि प्रकाशला. मॅच इज ऑन हियर. पहिला उत्तुंग षटकार, बॅक टू बॅक दूसरा षटकार. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए स्ट्रोक एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in द्वारा बैकफुट पर तैयार थे, बॉडी को रोल किया. बैट्समैन बहुत अच्छा था और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया. गेंद बॉडी रन के बाहर जाते भी 6 रनों के लिए. 2 छक्के गेंदबाजी करने के लिए. इस बार अब हमें गेंद आउट. प्रकाश सिंह की पारी समाप्त. योगेश 6 गेंदों में 14 रन, 233 का स्ट्राइक रेट. 2 चिपले देखिए उनका विकेट गिर गया और किस तरह से विकेट गिर गया है. राउंड विकेट गेंदबाजी, एंकल क्रिएट किया था. यहाँ दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है और सुंदर कैच लपका गया. बहुत ही बेहतरीन कैच था ये. पर योगेश ऑफ स्टंप के बाहर गेंद का क्या जबरदस्त स्ट्रोक है. कड़क शॉट. तालियां बजाने का मौका मिलेगा. दूर येतो तिथेच बॉल जाऊन पडलाय. म्हणजे वडापावचा देखील आनंद घ्या. राम सावंत देखील म्हणतात की यस, एक लकी कुपन याला देखील द्या. LCD TV जिंकण्याचा सर्वांना नक्कीच फायदा मिळणार आणि वेगवेगळी बक्षिसं आहेत. 10 रुपयाचा एक वडापाव घ्या, एक कुपन घ्या आणि भरघोस बक्षिसं. छोटी गेंद पर प्रहार करने का प्रयास किया गया. गेंद के नीचे आने की कोशिश हो रही है. 2 खिलाड़ी है और यह अच्छा कैच. चतुर है, चालाक है. नार्वेकर साहब मैदान के अंदर है और मयूर बैक टू द पेवेलियन जा रहे हैं. अच्छा कैच. तर याच्याकडे ती क्षमता आहे. खूप चांगल्या प्रकारे मयूर पाटील. स्टार्ट अच्छा किया था, लेकिन आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते. बैकफुट पर खेलने की कोशिश समय इनके पास ज़्यादा नहीं था बैकलिप का इस्तेमाल करने के लिए. बहुत ऊपर गेंद चलेगी और लॉन्ग ऑन पर चतुर थे. बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से गेंद के नीचे आए, पोजीशन में आए और बहुत अच्छा कैच. और क्रीज के कोने का इस्तेमाल किया था. टिप्पा काफ़ी ऑफ स्टंप के बाहर और आंखों से दूर गेंद जाते भी इस गेंद को ऑन साइड पर खेलने का प्रयास किया मयूर ने और वहाँ थोड़ा फंस गया. अगेन द टर्न खेलने की कोशिश की. प्रजुत अंबेरे गेंद के नीचे आने का प्रयास कर रहे थे. देखिए ये गेंद बाहर की तरफ निकल रही थी. बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. अब आकाश में वो काले घने बादल मैं देख रहा हूँ. इससे पहले वो सफ़ेद बादल. अब एक बार फिर मौसम बदल रहा है. सुंदर गेंद पे, लेकिन आज फील्डिंग. छोटी गेंद पर प्रहार किया गया. ऑन साइड पर चतुर है, गेंद के नीचे आ रहे हैं. ये कैच हो जाएगा. उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. वेलकम 6 रहा मेरी मुश्किल. छोटी गेंद थी, बिल्कुल बाउंसर डालने का जो प्रयास आप कर रहे हैं तब आपको कामयाबी नहीं मिली. बल्लेबाज पनिश किया. ओहो क्या बात है. घुटना टेकला, गुडघा टेकला आणि काय षटकार ठोकला. चेंडू सीमारेषा पार. अप्रतिम षटकार. साई भोईरच्या बॅटमध्ये उत्तुंग दुसरा षटकार आलाय. ही धाव संख्या पूर्ण करू शकता. ज्या प्रकारे तयारच होते. वॉट अ शॉट. बैठक षटकार. अत्यंत सुरेख असा फटका होता.
कारण यावेळेला खोलवट टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, लवकर रीड केला आणि त्यानंतर अत्यंत सुंदर असा शॉट आपण पाहिलाय. यावेळेला सरळ बॅट न खेळलेला अप्रतिम फटका, बोरोच्या डोक्यावर चेंडू जाईल सीमारेषा पार. तरी पुन्हा एकदा सज्ज असेल, उलटा चेंडू यावरती देखील आक्रमण केलं, चतुर धावतोय परंतु काही उपयोग नाही आहे. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाक आहे, इथे धूमधडाक आहे. कडक बेधडक बॅटिंग करत असताना साई भोईर आणि गौरांग दोन चेंडूवरती दोन षटकार लपतोय मैदानावरती. गौरांगची बॅटर काय फटका सजवलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, 6 धावांकरता षटकार. नक्कीच मिलू गौरांग इज ऑन फायर. म्हटलं होतं दोघांकडे ती क्षमता आहे. हे दोघं जर उभे राहिले 2 ओव्हरमध्ये तर 12 बॉलमध्ये 5 6 7 षटकार. साई भोईर ऑफ टाइम के बाहर कट करना चाह रहे थे, बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. साई भोईर बैक टू द पेवेलियन, रजत अंबिरी को मिला विकेट. रजत अंबिरे, वारे वारे आपके वारे न्यारे. रजत अंबिरे के लिए ऑफ टाइम के बाहर गेंद वहां से अंदर की तरफ लेके आए. ये गेंद बिल्कुल राजू कारगर है. 7वें स्टंप से 6ठे स्टंप से गेंद को आप अंदर की तरफ. फुलटॉस चेंडू हा देखील बघा टाइम केला होता, हा देखील षटकार. खराब गेंदें जब आ रही तो उसके ऊपर प्रहार करने की ज़रूरत है. आज विनायक भोईर ने दमदार बल्लेबाजी की. पहले मैच में भी इनका प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा. और अब फिलहाल टीवी अंपायर, क्या वो गेंद बीमर है वो देखा जाएगा. तीसरे अंपायर की तरफ इशारा किया गया. बीमर के लिए रिव्यू लिया गया, बीमर के लिए रिव्यू लिया गया. गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद, टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद बिल्कुल इस पर जा रही बॉडी की तरफ, पीछा करते हुए खिलाड़ी, गेंद रुकने वाली नहीं है. वेलकम बाउंड्री, फ्री फॉर अच्छा स्ट्रोक आहे. 5 गेंदों में 31 रन आहे. त्यांना विनंती आहे आपण तिथून मागे वा, बाउंड्री लाईनच्या बरोबर यावेळेला मागे बसायचं आहे. मला माहिती आहे आता तिकीट पण मिळत नाही, काही जणांनी ब्लॅकने पण तिकीट घेतलेलं आहे, एवढी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. अपन सूदनी हाथ, दर्दी हाथ, मोटाली दायरे के अंदर बैकवर्ड चले गए, शॉट अच्छा है, बहुत बढ़िया तरीके से रूम बना के गेंद को खेल दिया कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए. का खेल अभी भी शेष. 3 गेंदें आने वाली 3 गेंदें बहुत ही महत्वपूर्ण है. रायगड 11 संघाच्या कर्णधाराला विनंती करते आपली प्लेइंग 11 ची लिस्ट त्वरित आपण घेऊन यायची. आकाश तैयार, शॉट अच्छा, कड़क 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 शॉट है. गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए सम्राट 11 टीम के लिए. अब आपके पास 2 गेंदें हैं और जीतने के लिए चाहिए रन और 18 रन. अजूनही 2 बॉलला 2 षटकार मारले तर मनन यांच्या. इस ओवर की अगली गेंद, फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. दर्शक दीर्घा से आवाज आ रही है, दर्शक दीर्घा से आवाज आती भी. तो ये देखिए डिसीजन पेंडिंग है. अगर चमत्कार को ही नमस्कार करने वाले लोग हैं सब. नो बॉल, ओ नो 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 बॉल का इशारा तैयार है. ओ डॉट बॉल, आना बाकी है. देखने वाली बात, ये अच्छी गेंद थी, लेग ब्रेक किया था, मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर घुमाया था, बल्ला घुमा लेकिन मैदान नहीं झूमा, मैदान नहीं झूमा. 1 गेंद 10, 1 गेंद में 10 भी बने क्रिकेट में. विनायक भोईर और इसी के साथ टाई पैकर ने यह मुकाबला जीत लिया, लेकिन गौरांग के लिए तालियां बजाना बहुत जरूरी है. हरीश भाई थँक्यू सो मच, आमच्या बरोबर आपण जॉईन झाले.